जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार वनविभागाच्या कारवाईत 60,000 रुपये किमतीचे खैर प्रजातीचे लाकूड खळबर्डी वनपरिक्षेत्र हद्दीतून जप्त करण्यात आले आहे। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील चिंचपाडा वनपरिक्षेत्र हद्दीत असलेल्या खळबर्डी या भागात वन विभागाचे पथक यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार खैर प्रजातीच्या लाकडाची तस्करी होत असल्याबाबतची खात्रीपूर्वक बातमी मिळाल्याने त्या परिसरात गस्ती घालत असताना खळबर्डी महसूल क्षेत्रात जाऊन तपासणी केली असता खैर प्रजातीचे 122 नग आढळून आलेत। परिसरात आरोपीचा तपास केला असता आरोपी फरार झाल्याचे कळाले, तर बराच वेळ परिसरात आरोपींचा तपास घेतला असता आरोपी मिळून आले नसल्याची माहिती वनविभागाने दिली असून सदर 122 खैर प्रजातीच्या मालाची बाजारभावानुसार अंदाजित रक्कम 60,000 रुपये असून सदरची कारवाई ही धुळे वनसंरक्षक निनू सोमराज, धुळे दक्षता पथक विभागीय अधिकारी राजेंद्र सदगीर, नंदुरबार वनविभागाचे उपवनसंरक्षक संतोष सस्ते, नंदुरबार प्रादेशिक व वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक रोशन बुवा, नवापूर वनक्षेत्रपाल अमोल काशीकर, चिंचपाडा वनक्षेत्रपाल प्राशा पगार यांच्या मार्गदर्शनाखाली एम शेख वनपाल वडकळंबी यांनी प्रथम दर्शनी रिपोर्ट नंबर 6 दिनांक 15 मार्च 2026 चा गुन्हा दाखल केला आहे। संतोष गायकवाड वनरक्षक नंदुरबार रोहयो, हिरालाल माळी वनरक्षक जामतलाव, उषा मावची वनरक्षक उकाळापाणी, काळू पवार वनरक्षक बारी, अमोल गावित वनरक्षक साळवान, अमोल गावित वनरक्षक कुकरान, इलान गावित वनरक्षक खोकसा, राहुल गावित वनरक्षक देवालीपाडा, श्रीराम गावित वनरक्षक सोनखांब, दीनानाथ कोकणी वनरक्षक चिंचपाडा, रामदास पावरा वनरक्षक हळदानी, अनिल पावरा वनरक्षक पानबारा, सतीश पदमर कार्यालयीन वनरक्षक चिंचपाडा यांनी ही कारवाई केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।